आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई, एमडी अंमली पदार्थांसह तिघे जेरबंद। नाशिक शहरातील अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला यश मिळवत पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एमडी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 3,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी संशयित हालचाली करणाऱ्या स्विफ्ट कारचा शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षय बोडके, सायखेडा निफाड, साहिल सोनवणे, आडगाव नाका पंचवटी आणि नितीन गुंजाळ, सायखेडा निफाड यांचा समावेश आहे। त्यांच्या ताब्यातून 12,500 रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, 2 काडतुसांच्या पितळी रिकाम्या पुंगळ्या आणि 3 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 3,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात NDPS कायदा, भारतीय न्यायसंहिता तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करत आहेत। ही उल्लेखनीय कारवाई पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी प्रकाश नेमाणे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।